उर्मिला, तू आमच्या ॲक्ने आणि पिंपल्स बद्दल बोलत जाऊ नको. तुझी तर स्किन इतकी परफेक्ट आहे. ड्राय सेन्सिटिव्ह स्किन वाल्यांना काय आमचं दुःख करणार. एक नाही दोन आलेले आहेत आणि ते जाताना डाग सुद्धा सोडून जाणार आहेत. त्याच्याविषयी आपण नंतर बोलूयात. पण मला माझ्या आयुष्यामध्ये येणारे ॲक्ने पिंपल्स रोखता येतात. त्याचं कारणच असं, मला कळतं की ते कधी येणार आहेत. एक नंबर 1, मला PMSच्या काळामध्ये पिंपल येतो असं माझ्या लक्षात आले. म्हणजे पाळी येण्याच्या एक आठवडा आधी जेव्हा आपल्याला कसं तरी व्हायला लागतं, मूड स्विंग्स, पोटात दुखणे, थकवा वगैरे वगैरे, त्याच्यामध्ये मला 100% ॲक्ने किंवा पिंपल्स येतात. त्याचं कारण असं, माझी त्वचा प्रचंड तेलकट होते, एक्स्ट्रा सिबम प्रोडक्शन करायला लागते आणि त्या काळामध्ये हे सगळ्या गोष्टी ॲक्ने प्रोन स्किनवाल्यांच्या स्ट्रॉंग पद्धतीचे क्लिन्झर्स वगैरे फेस वॉश वापरत असते आणि मग मी ते तेल कंट्रोलमध्ये आणते आणि मला बरेच महिने त्याच्यामुळे पिंपल्स येत नाहीत. दुसरं मला कारण कळलेलं आहे, काही वेगळ्या पद्धतीचे मासे किंवा रात्रीच्या वेळेला नॉनव्हेज खाल्ल्यानंतर मला ॲक्ने किंवा पिंपल्स येतात असं माझ्या लक्षात आलेलं आहे. ते पण मी टाळण्याचा प्रयत्न करते, स्पेशली कुठचा महत्त्वाचा इव्हेंट कार्यक्रम वगैरे असेल तर. तिसरी गोष्ट म्हणजे मला माझ्या ॲक्नेचा ट्रिगर एक्झॅक्टली माहिती आहे, ते म्हणजे माझे सेन्सिटिव्ह स्किन आहे. मॉइश्चरायझर्स म्हणजे सध्याचं माझं हे आहे, पण परवाच्या दिवशी मी बचकन हे जे कोरियन पद्धतीचं मॉइश्चरायझर जे मला आवडतं, माझंच आहे स्वतःचं, मी विकत घेतलेलं, ते मी लावलं. असं पचक करून तुमचं मॉइश्चरायझर प्रॉडक्ट जर तुम्ही बदललं, स्पेशली मॉइश्चरायझर, तर तुम्हाला लगेचच पिंपल ॲक्ने येऊ शकतो. याचाच अर्थ तुमची सेन्सिटिव्ह स्किन आहे, प्रॉडक्ट चेंज केल्यानं तुम्हाला पिंपल येतं. मग हे ट्रान्झिशन स्मूथ करण्यासाठी काय करायचं, एक तर रात्रीच्या वेळेला वापरायचं, दुसरी गोष्ट थोडंसंच वापरायचं आणि पहिल्या प्रॉडक्टमध्ये मिक्स करून वापरायचं. तिथेच थोडं थोडं गळ्यापासून सुरुवात करायची आणि याच्यामुळे मग हे ट्रान्झिशन झाल्यानंतर काही आठवडे मग हे मॉइश्चरायझर वापरायचं, जे कुठचं तुमचं असेल ते, तुमच्या कपाटातलं तुम्हाला सूट होणार, त्याच्यामुळे पिंपल ॲक्ने येत नाहीत. आता यावेळीच्या पिंपल ॲक्नेवरती खूप साऱ्या गोष्टी गेल्याच नाहीत. उदाहरणार्थ, दरवेळी मी हे बेन्झॅक ॲसिड लावते आणि त्यानं मला खूप चांगला परिणाम होतो. स्ट्रॉंग ॲक्ने स्पॉट ट्रीटमेंट रात्रीच्या वेळेला पिंपलवरती लावण्याचं क्रीम आहे, पण यावेळी मला ते सूट झालं नाही. त्याच्याऐवजी मी हे डेरिवा CMS नावाचं जेल आहे, ते जबरदस्त आहे, ते लावून झोपले. त्याच्यामुळे ते छान चपटे झालेले, दुखत नाही आहेत, फोड विरलेले आहेत आणि त्याची सूज पण कमी झालेली आहे. आणि ऑफकोर्स आता मी काय लावले तुम्ही विचारत असताल, पिंपल पॅचेस मला जनरली आवडत नाहीत. आतापर्यंत त्यांनी मला कधीही साथ दिलेली नाही आणि त्यांना काही पिंपल कमी होत नाही असं मला वाटतं. पण मला साफे नावाचा एक ब्रँड आहे पिंपल पॅचेस, ते जरा मला बरे वाटले. त्याचं कारण असं, खरोखर जी सूज असते, हीट बॉल, जे फोड दुखतात, ठणकतात, त्यांची सूज कमी करण्यासाठी तुम्ही हे लावू शकता. स्पेशली काही काळ दिवसा काम करताना घरातून दुसऱ्यांच्या समोर असं जाताना खूप वियर्ड दिसतं रात्रीच्या वेळेला, मला असं वाटतं डेरिवा CMS लावावं.